चला मंडळी, भाऊबीजच्या सगळ्यांना शुभेच्छा। तर इथं आम्ही भाऊबीजसाठी सगळे जमलो होतो बरं का। माझे भाऊ, माझे मुलं, बहिणीच्या मुली, माझ्या काकू, दोघी काकू, ह्या माझ्या बहिणी सगळ्या मदत करत होत्या पुरी तळायला। काकू माझी वाढत होती, ही माझी दुसरी बहीण, ही पण ताट बनवत होती। आणि हे बघा, आम्ही जेवणाला सगळे बसले आणि इकडे ठेसा पण बनवला होता, मस्त झणझणीत असा मिरचीचा ठेसा। हा बघा, असा ठेसा बनवला, निंबू पिळला आणि हा झणझणीत असा ठेसा होता ना, तर थोडासा बाजूला काढून घेतला आणि गोड असा ठेसा पण बनवला मी। हे बघा, याच्यात निंबू पिळते आणि तिखटपणा कमी होईल म्हणून निंबू पिळून घेतला। हा बघा, असा मस्त तिखट असा ठेसा। आणि इकडे मी गोड पण ठेसा बनवला, त्याच्यामध्ये गूळ टाकलेला होता। हे बघा, हा असा बाजूला साईडला तिखट काढून घेतला आणि हा गूळ थोडासा कापून आणि याच्यात टाकून दिला, खूप छान लागतो पुरीसोबत। तर हा गोड असा ठेसा पण बनवला। हा बघा, आता ठेसा पण बनला, आता हा झाकून ठेवून दिला आणि इकडे दुसरं आता बनवायला घेते। हा बघा, प्लेट ठेवून असा झाकून दिला। इकडे मी टमाटे, लौकी, लसूण असं डाळीला फोडणी द्यायसाठी मोठा असा कुकर ठेवला, जिरं टाकलं, थोडासा हिरव्या मिरचीचा हा ठेसा टाकून दिला थोडा, आणि लसूण टाकला, कढीपत्ता, आणि ही भिजवलेली अशी डाळ होती ना, ही डाळ पण आता डायरेक्ट कुकरला लावून दिली मी। ही बघा, ही डाळ, हे बघा, चांगली अशी मस्त भिजून गेली होती आणि धुवून टाकली चांगली आणि कुकरला लावून दिली। इकडे डाळ पण आपली झाली होती, हे बघा। आणि इकडे मी आता वांगेसुद्धा कापून घेतले आणि घोटलेल्या वांग्याची भाजी बनवायची होती ना, तर इथं ताजी अशी वांगी भेटली होती मला, हे असे कापून घेतले, चांगले धुवून टाकले, त्याला मीठ टाकून आणि मस्त 2-3 पाण्याने धुवून घेतले। हे बघा, अशी मस्त ताजी वांगी होती ही। आणि आता घोटलेल्या वांग्याची भाजी बनवायची आहे, त्यासाठी आता लागणारं साहित्य बघा, मीठ आणि हळद टाकून आणि कुकरला थोडं शिजवून घेतले। इकडे खूप सारा असा लसूण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला मस्त, हे बघा, असा ठेचून घेतला आगरमगर। आणि आता फोडणी द्यायची आहे ना, तर हा थोडंसं जिरं, तेल टाकलं कढईमध्ये, जिरं टाकलं आणि आता आपण वांग्याची भाजीला फोडणी देणार आहे। हे बघा, खूप सारा लसूण, कढीपत्ता, चांगलं असं परतवून घेतलं आणि हा थोडासा ठेसा, तिखट होता ना, लहान मुलं होते खायला, मग थोडासाच टाकला। आणि हे शिजवलेले वांगे, घोटलेल्या वांग्याची भाजी खूप छान झाली होती। हे बघा, मस्त पटकन शिजून जाते कुकरमध्ये, म्हणून 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि अशी चांगली परतवून घेतली। आणि थोडेसे मसाले पण टाकले, जिरा पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर आणि धना पावडर, असं टाकून घेतलं। बघा, ही घोटलेल्या वांग्याची भाजी, पुरी बघा, वरून सारी कोथिंबीर टाकली मस्त। हे बघा, भारी आहे ना ही घोटलेल्या वांग्याची भाजी। आणि आपलं जेवण पण सगळं रेडी होतं आणि सगळे जेवायला पण बसले होते। चला मंडळी,